संभाजीनगर में आगामी स्थानीय निकाय चुनाव को लेकर कांग्रेस कमेटी की बैठक बुलाई गई। इस बैठक के बाद पत्रकारों से बात करते हुए कांग्रेस के वरिष्ठ नेता बालासाहेब थोरात ने बीजेपी पर हमला बोला। थोरात ने कहा बीजेपी सत्ता के लिए कुछ भी कर सकती है। उन्होंने बीजेपी पर धर्म के नाम पर नफरत फैलाने का आरोप लगाया और कहा कि भाजपा इस काम में माहिर है। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे, वातावरण गरम होण्याला तर सुरुवात झालेली आहे। तुम्ही तर पाहताय महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे। आम्ही सुद्धा या सर्व कार्यकर्त्यांबरोबर बोलतोय, त्यांना संघटित पद्धतीने पुढे जाण्यास सांगतो आहे। अडचणीचा कालखड्डा असला तरी विचार आमचा खूप चांगला आहे आणि शाश्वत विचार आहे। त्या विचाराला घेऊन आम्ही कार्यकर्त्यांची ही निवडणूक लढणार और अत्यंत चांगल्या पद्धतीने लढणार आहोत। तुम्ही बोलताना हे सांगितलं की भाजपकडे काही अशी शस्त्र आहेत जे निवडणुकांमध्ये त्यांच्याकडे एकच शस्त्र आहे, पहिलं म्हणजे धर्माचं, विद्वेषाचं, द्वेष निर्माण करण्याचं ते तर शस्त्र वापरतायत। त्यानंतर आपण पाहिलेच की निवडणूक आयोग म्हणून शस्त्र म्हणून वापरलं गेलेलं आहे। अनेक पद्धतीचे फंडे भारतीय जनता पक्ष कायमच करत असतो, वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। निवडणूक जिंकण्याकरता काहीही, सत्तेकरता काहीही, हे चंदीगडचा अनुभव आपल्याला आहे, तोच लोकसभेला, विधानसभेला सगळीकडे येतोय। काय बोलायचं परत परत त्यांच्यावर सगळी चर्चा। सिनियर नाही, तुम्ही सगळा विषय मी माझी बाजू मी मांडलेली आहे, जाहीर लोकांमध्ये मांडलेली आहे। यांना काय आहे की एकच विषय घेतला। खरं म्हणजे हे वारकरी संप्रदाय जो आहे आपला, तो भेद करीत नाही कधी। त्याला जाती धर्माचा याचं किंवा राजकारण त्या व्यासपीठावर नसतं आणि राजकारण तुम्ही करण्याकरता काही आता हे महाराज म्हणवणारे, म्हणजे त्यांना महाराज म्हणतात म्हटलं जातं, परंतु ते महाराज नसतात, ते घुसलेले आहेत भारतीय जनता पक्षाने, ते घुसवलेत आणि ते तिथे राजकारण सुरू करतात दुर्दैवानं। आणि अशा लोकांना शेवटी असं आहे की असं जर व्यासपीठावर ते राजकारण बोलत असतील, स्थानिक राजकारण बोलत असतील, घटनेच्या विरुद्ध बोलत असतील तर लोक तर विरोध करणारच, काही करा। सर, एकनाथ शिंदेनी डाळे यांचं कौतुक केलं आणि कौतुक करताना ते असं म्हटले की विधानसभा निवडणुकीत तुम्ही चमत्कार घडवला व 40 वर्षाची मक्तेदारी उलटून टाकली। नाही, हे तर खरंच आहे की मताची चोरी झालेली आहे, अनेक प्रकारचे घोटाळे घातलेले आहेत, अनेक ठिकाणी खोटे मत नोंदले गेलेले आहेत, खोटं मतदान झालेलं आहे, हे सगळं पुढे येत आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो सगळ्या पातळीला। आता हा विषय ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ह्या सगळ्यामध्ये सुद्धा हा विषय येणार आहे आणि आम्ही पूर्णपणे काळजी घेणार आहे। ओके, हे आता त्याच्याकरता तर असे दुसरे विषय पुढे आणावं लागतात। लोकांना कर्जमाफी हे आश्वासन यांनी दिलं होतं आणि त्यांच्याकडून ते करून घ्यावं असं वाटू नये, याच्याकरता अनेक विषय केले जातात। हे आपले आश्वासन पुरे करत नाहीत, यांचे हे निवडणुकीचे फंड आहेत। राज्याच्या तिजोरीवरचा भार कमी करण्यासाठी आता पुन्हा नवीन इतकी वाईट अवस्था। खरं आपण तुम्ही समाजामध्ये आहात, संजय निराधारचा जो असतो लाभ घेणारा, तो सगळ्यात गरीब घटक आहे का नाही या राज्यातला, याच्यातला संजय निराधारचा। ते काही थोडेफार पैसे मिळतात, त्याच्यात तो महिना काढत असतो, त्याला कुणीच नसतं, त्यांचे पैसे सुद्धा जात नाहीत। आज श्रावणबाळ योजनेचे पैसे जात नाहीत, ही अवस्था आहे। कोणती अनुदानं जात नाहीत, निराळे जे आहेत ज्यांचे हॉस्टेल्स आहेत त्यांचे अनुदानं नाही, त्या मुलांचे अनुदानं नाही, सगळे अनेक प्रश्न या सरकारने निर्माण करून ठेवलेले आहेत। ही वस्तू फक्त सत्तेवर डोळा ही त्यांची परिस्थिती आहे, परंतु जनता हे आता ओळखून आहे, जनता त्यांना योग्य जागा दाखवेल। प्रश्न असा होता, राज्याच्या तिजोरीवरचा भार कमी करण्यासाठी नवीन मद्य परवाने सरकार देत आहे। आता काय सांगायचं, म्हणजे परवाने देऊन काही किती पैसे उभे करण्याचा कार्यक्रम चाललेला आहे। म्हणजे लोकांना दारूच्या आहारी लावायचं आणि त्याच्या खिशातले पैसे काढायचे। यामध्ये बहुतांश नेत्यांच्या ते सुद्धा मला माहिती आहे, औरंगाबादचे सगळे कोणाजवळ किती आता किती दुकानं कुणी खरेदी केले हे सगळ्यांना माहिती आहे। त्यांच्या पक्षाच्या करता आले होते, पक्षासाठी आले, त्यांचा आमदार झालेला आहे, तर ते बोलणं शेवटी त्यांना बोलणंच आहे ना काहीतरी। शेवटी असं आहे की खरं आहे की मी 40 वर्ष राहिलो, 8 वेळेस आलो, प्रचंड माझे मताधिक्य सुद्धा तुम्ही गुगलवर पाहिलं तर चांगले आहे। अशा वेळेस आता त्यांना खूप आनंद झाला माझ्यासारखा, मी विधानसभेत असताना सगळ्यात सिनियर मागच्या टर्मचा आहे, आता मला थांबावं लागलं, याचा आनंद त्यांना साहजिकपणे होतो आहे। परंतु ठीक आहे, त्यांनी त्यांचा पक्ष म्हणून ती भूमिका मांडलेली। खताळेने तुम्हाला पण इशारा दिलाय की माझ्या कार्यकर्त्याचा केसाला धक्का लागला तर फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांची गाठ आहे असं।
आणि शिंदे यांची गाठ. केसाला कशाला धक्का लावू? कालच पोलिसांनी काय करायचं ते केलं, त्यांचा कार्यक्रम. केसवर तसे वरच राहिले, खाली मात्र सपाटून मार खाल्ले. एकनाथ शिंदेंनी संग्राम भंडारेंची पाठराखण केली आहे. कीर्तनकार प्रवचनकार ही महाराष्ट्राची ताकद आहे. तेव्हा तेव्हा आम्ही सुद्धा वारकरी संप्रदायातले आहोत. वारकऱ्यांच्या केसालाही धक्का हा, लावण्याची वार- हिंमत कोणी करू नये. हा. वारकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे वारकरी संप्रदायाचे आम्ही आहोत. अनेक हरिनाम सप्ते, जे पेठ सरलाचे हरिनाम सप्ते सर्वात जास्त करणारा मी आहे. पण त्यावेळेस तिथे राजकारण नव्हतं. त्या राजकारण यांनी असं असतं की राजकारणाच्या पलीकडेच राहिलं पाहिजे. त्या व्यासपीठावर सर्व जाती धर्माचे लोक बसले पाहिजे, सर्व राजकीय पक्षांचे लोक बसले पाहिजे, गरीब बसला पाहिजे, श्रीमंत बसला पाहिजे. त्याला वारकरी संप्रदायाने ते व्यासपीठ म्हटलं जातं. असं आहे. जर याच्यात भेद होत असेल, पक्षीय होत असेल, तर त्यावेळेस विरोध साहजिकपणे होणार आहे, कारण ते वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानात बसत नाही. बरं, आता सध्या काही दिवसांपासून तुम्ही पाहताय कुठं विठ्ठल, मटण, वारकरी, संत हे असे मुद्दे जरा जास्त काय आहे, एवढा महत्वाचे मुद्दे ते आहेत का? रोजगाराचा प्रश्नाचं काय झालंय? शेतकऱ्याची आजची अवस्था अशी आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीनं जनावरं किती मेलेत शेतकऱ्यांची. पिकाचं तर पूर्ण, ज्यावेळेस जनावर मरत त्याचा अर्थ पिकं तर गेलेलेच आहेत. जनावर सुद्धा मृत्युमुखी पडले. दुभते जनावर, जे उत्पन्नाचं साधन असणारे, कोणाचं लक्ष आहे की यांचं त्याच्याकडं? असं आहे की धर्माचं नाव घेतलं का सगळं विसरून जातात लोक. हे पाहून ते अशा पद्धतीनं काम करतायत. आणि म्हणून कायम लोकांचं लक्ष महागाईपासून दूर न्यायचं, काय लक्ष रोजगारापासून दूर न्यायचं, हे प्रयत्न त्यांचे असतात ह्या सत्ताधाऱ्यांचे. त्याला खरं म्हणजे जनतेनं सुद्धा फसलं नाही पाहिजे म्हणून हे विषय पुढे येत असतात आणि आणले जातात मीडियाच्या माध्यमातून.